बघा स्क्रीनवर ज्याप्रमाणे प्रश्न आहे की अर्धवट बांधकाम झालेलं असेल किंवा आपले बांधकाम सुरू आहे तर अशा केसमध्ये परवानगी मिळेल का। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। बघा जर तुम्ही बांधकाम करत आहात, आपण इमॅजिन करू की प्लिंथ लेवलपर्यंत तुमचं बांधकाम झालेलं आहे किंवा इवन स्लॅब लेवलपर्यंत सुद्धा तुमचं बांधकाम झालेलं आहे, म्हणजे फिनिशिंग केसमध्ये तुम्ही आहात समजा, ठीक आहे। कायद्यानुसार जर बघितलं म्हणजे रूलप्रमाणे तर तुम्हाला बांधकाम परवानगी ही झालेल्या बांधकामावर कधीच मिळत नाही, ठीक आहे। म्हणजे खाली प्लॉट जर असेल तरच बांधकाम परवानगी मिळते, हा झाला एक साधा नियम। पण तुम्ही बांधकाम करत आहात आणि बांधकाम परवानगी दरम्यान जर तुम्हाला त्याची गरज भासत आहे तर त्या केसमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला बांधकाम परवानगी मिळू शकते, म्हणजे हो यामध्ये बांधकाम परवानगी मिळण्याचे चान्सेस आहेत। सर्वात पहिला मुद्दा हा राहणार की जे बांधकाम परवानगीचे नियम आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही जागा सोडलेली असेल आणि त्याप्रमाणे जर तुमचं बांधकाम होत असेल तर अशा केसमध्ये तुम्ही बिनधास्त संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये केस सबमिट करा। पण केस सबमिट करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्या। सर्वात महत्त्वाचा विषय की ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर करू शकत नाही, तुम्हाला इंजिनियर किंवा आर्किटेक्टच्या थ्रू ॲप्लिकेशन करावं लागतं। तर त्या केसमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट हे तुमच्या ओळखीचे असणे गरजेचे आहेत आणि ते अनुभवी असणे गरजेचे आहेत। बघा ओळख यासाठी महत्त्वाची आहे की तुमचं बांधकाम हे सुरू झालेलं आहे किंवा अर्धवट सिच्युएशनमध्ये थांबलेलं आहे। अशा केसमध्ये तुम्ही आता तुमच्या हाताने सर्व कागदपत्रे त्यांना द्याल आणि म्हणाल की आम्हाला बांधकाम परवानगी द्या। अशा केसमध्ये की जे बांधकाम आतापर्यंत कोणत्याही संबंधित ऑथॉरिटीच्या नजरेमध्ये नव्हतं, यावेळी आता तुम्ही स्वतः तुमच्या हाताने ते डॉक्युमेंट्स त्यांना सादर करत आहात। तर अशा वेळी तुम्ही सादर करण्याचा जो हेतू आहे हा प्रामाणिक हेतू आहे की आम्हाला आधी माहिती नव्हतं पण आम्हाला बांधकाम परवानगी आता काढायची आहे। तर हे तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या केसमध्ये तुमच्यासोबत तुमचे इंजिनियर किंवा आर्किटेक्टसुद्धा उभे असणे फार गरजेचं आहे, हा महत्त्वाचा विषय। आणि अनुभवी यासाठी की ज्यावेळी एखाद्या नवीन व्यक्तीकडे जर तुम्ही बांधकाम परवानगी द्याल तर अधिकाऱ्यांसोबत त्यांचं जे व्यवहार आहे, व्यवहार इन द सेन्स मी इथं करप्शनची गोष्ट नाही करत आहोत, पण जी बोलण्याची पद्धत आहे ही प्रोफेशनल असणे आणि नियमाप्रमाणे असणे फार गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला अडचण जाणार नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर बघा जर नियमबाह्य तुमचं बांधकाम होत असेल म्हणजे आधी सरळ नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये प्रकरण सादर किंवा त्या संबंधित माहिती काढू नका, तर संबंधित जे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांची भेट घ्या, त्यांना विचारा की अर्धवट बांधकाम झालेलं आहे आणि पुढे आपण बांधकामसुद्धा करत आहोत, तर या केसमध्ये परवानगी मिळू शकते का। त्या व्यक्तीकडून किंवा त्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून जर तुम्हाला हमी मिळत आहे की हो या केसमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही तरच तुम्ही बांधकाम परवानगीसाठी प्रकरण सादर करा। अन्यथा जरी तुम्ही बांधकाम परवानगीसाठी प्रकरण सादर केलं, तुमचा हेतूसुद्धा हा प्रामाणिक आहे की मला बांधकाम परवानगी काढायची आहे, पण त्या केसमध्ये जर तुम्ही नियमबाह्य म्हणजे काय की मार्जिन तुम्ही सोडलेली नसेल, म्हणजे जिथं जागा सोडणे गरजेचं होतं तिथं तुम्ही पूर्ण प्लॉटवर बांधकाम घेता, अशी जर सिच्युएशन होत असेल तर त्या केसमध्ये संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका तुम्हाला जे एक्स्ट्रा केलेलं बांधकाम आहे ते तोडायला सांगतील। आता बघा तोडायला जर सांगत आहेत तर त्या केसमध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं होतं की आपले कॉलम किंवा बीम त्या केसमध्ये जर येत असतील तर ते स्ट्रक्चरली तुमच्या बिल्डिंगसाठी धोकादायक होऊ शकते, तर त्या केसमध्ये अशी बांधकाम परवानगी तुम्ही सबमिट करू नका। आता तुमच्यापैकी काही लोक मला जरूर म्हणतील की सर सबमिट करू नका म्हणजे शेवटी आपण इलिगलच कन्स्ट्रक्शन करत आहोत, तर यावर मी एक सांगणार की हा विचार तुम्ही आधी करणं गरजेचं होतं, त्यामुळे इथे चूक तुमची आहे। पण आता जर तुम्ही स्वतः जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट सादर कराल तर तुम्ही फार प्रामाणिक आहात म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही, अशातला काही प्रकार नाही आहे। नियमबाह्य जर असेल आणि अधिकाऱ्यांना जर त्या गोष्टीमध्ये चुकीचं दिसत असेल तर त्या केसमध्ये तुमच्यावर कारवाई होणार। म्हणजे या व्हिडिओचा एक साधा अर्थ काय की नियमाप्रमाणे जर बांधकाम होत आहे हे जर तुम्ही रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्टला दाखवलं आणि त्यांनी जर म्हटलं की अडचण नाही येत आहे तर त्याच केसमध्ये फक्त अर्धवट बांधकाम झालेलं असूनसुद्धा तुम्हाला बांधकाम परवानगी मिळू शकते, ही शक्यता आहे। यामध्ये नियमाप्रमाणे जर बघितलं तर तुम्हाला खाली प्लॉटवरच बांधकाम करणे अपेक्षित असते। धन्यवाद।